सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे. खूप दिवसाची इच्छा होती की अनुभव शेअर करावी, पण कुठे करावी हे कळतच नव्हतं. आज ती इच्छा स्वामींनी पूर्ण करून घेतली असला देखील हरकत नाही. म्हणतात ना की आपले अनुभव केल्यानंतर स्वामी महाराजांचा आपल्याला दुप्पट आशीर्वाद मिळत असतो. कारण आपण आपले अनुभव सांगितल्यानंतर दुसऱ्याच्या मनात स्वामींचं घर तयार होत असतं आणि एक नवीन सेवेकरी तयार होतो. आणि त्याचबरोबर जे कोणी जुने सेवेकरी आहे त्यांची देखील स्वामींवरची श्रद्धाही वाढत असते आणि ते देखील खूप मनोभावे सेवा करत असतात. ह्याच हेतूने अनुभव सांगावाचा वाटतो. स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत आले तेव्हा माझ्याकडे काही एक नव्हतं. माझी एकच इच्छा होती की मला मुलगा पाहिजे होता. मला 2 मुली आहेत. मुलाच्यासाठी मी जे स्वामी ओम चॅनल आहे तेथून प्रदीप दादांच्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड झाली होती. त्यानंतर काय झालं ना का मग मी त्या ताईंकडून सेवा घेतली. त्यांनी मला गुरुचरित्र पारायण आणि घोरकाष्टक उद्धरण स्तोत्र या सेवा मला दिल्या होत्या. आता ही सेवा तर मला करायची होती, पण माझ्याकडे स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता. मी घोरकाष्टक उद्धरण स्तोत्र बोलायची पण माझ्याकडे फोटो वगैरे नव्हता. मी मनात म्हणायची की स्वामी, मी तुमची सेवा करते पण माझ्याकडे तुमचा फोटोच नाही, असं मी मनामध्ये म्हणत असायची. आणि एक दिवस काय झालं ना की असंच गुरुवार होता. मग त्या दिवशी मी अशीच वाचत बसलेली होती. मग माझे मिस्टर बाहेर होते आणि त्यावेळेस काय झालं ना की ते फेरीवाले बाबा येतात ना की काही देण्यासाठी घेण्यासाठी अशी छोटे छोटे वस्तू, तसे ते बाबा आलेले होते. आणि त्या माझ्या मुलींनी थोडंसं त्यांच्याकडनं सामान घेतलं आणि त्यांच्याकडे स्वामींचा असा कागदाचा फोटो नसतो का तसा फोटो होता. आणि त्यांनी माझ्या मिस्टरांच्या हातावरती तो फोटो दिला. म्हणे धरा म्हणे, हा फोटो मला सापडला म्हणे आणि आता मी कुठं घेऊन फिरो तर हा फोटो तुमच्याकडे राहू द्या, असं ते बाबा बोलले. आणि मिस्टरांनी तो फोटो घेतला आणि माझ्या मुलीकडे दिला. माझ्या मुलगी आली आणि मी जी सेवा करत होते तिथंच माझ्यासमोर तो ठेवला. तो फोटो पाहून मी इतकी शॉक झाली ना की माझ्या मनात होतं, मी बोलत होती आणि लगेच कसं आलं हे, कुणी दिलं, मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मग माझी सेवा वगैरे झाली. मग मी मुलीला विचारलं, त्यावेळेस ती सांगितलं असे असे बाबा आले होते आणि त्यांनी हा फोटो दिला. मग त्यावेळेस वाटलं की ते दुसरे नव्हते, ते स्वामीच फोटो देण्यासाठी आलेले होते असं मनामध्ये वाटलं. त्यानंतर मग असंच मी ते फोटोकडं हे करूनच सेवा करत होती. म्हटलं ह्या फोटोला फ्रेम वगैरे करावी, पण मग म्हटलं फ्रेम करायला कधी करावी स्वामी, तुम्हीच काहीतरी मुहूर्त सांगा. असं काय, पण मुहूर्त वगैरे काही बघितलं नाही. गेली आणि फ्रेम करून आली. आणि ज्या दिवशी मी फ्रेम करून आणलं ना तर कॅलेंडर मध्ये बघितलं तर तो गुरु प्रतिपदेचा दिवस होता. म्हटलं स्वामी, खरंच तुमची लीला ही अगद आहे. मग स्वामींची स्थापना वगैरे केली. मग त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सेवेला सुरुवात झाली. म्हटलं आता चला, स्वामींचा फोटो वगैरे आला, आपल्याला पूजा मांडता येईल, आता गुरुचरित्र पारायणाला ही सुरुवात करावी असं मनामध्ये आलं. आणि मग मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं. आता गुरुचरित्र पारायण सुरू केलं, पण म्हणतात पहिल्या वेळेस जे करतो त्याच खूप अडचणी येतात. तसंच काही माझ्या बाबतीतही झालं. 2 दिवस झाले गुरुचरित्र पारायण मी केलं, बसले आणि छान सेवा चालू होती. पण दुसऱ्याच दिवशी कळालं की आमच्या भावकीतील जी व्यक्ती आहे ती डेथ झाली. आता म्हणतात की सुतक पडल्यानंतर ती ग्रंथ तसाही ठेवू नये आणि वाचन पण त्याचं व्हावं. पण आता काय करावं, कोण वाचेल, कोणीच मला वाचण्यासाठी मिळेना. मी खूप टेन्शनमध्ये आली होते. म्हटलं की काय करावं. मग मी त्या ताईंना, ज्यांनी सेवा सांगितली, त्यांना कॉल केला की ताई असा असा प्रॉब्लेम झाला आहे तर काय करू. तर ताई म्हटल्या, काही टेन्शन घेऊ नका म्हणे, कोणी एखादी व्यक्ती मिळाली तर वाचन करून घ्या म्हणे, नाहीतर मग दुसऱ्यांच्या तुमच्या शेजारच्या घरी दिलं तरी चालेल असं त्या म्हटल्या. पण ते कोणीच घ्यायला तयार नव्हतं की कोणीच हे करायला तयार नव्हतं. मग मी काय केलं की आमच्या शेजारचीच अशी एक मुलगी आहे, ती म्हणजे 7वी-8वीला असेल, तिला म्हटलं तुला जसं जमेल तसं फक्त ओळीवरून का होईना बोट फिरव आणि जसं जमेल तसं तू कर म्हटलं. तर ती म्हटले काकू ठीक आहे मी करन. आणि मग तिच्याकडून मी ते पूर्ण करून घेत. त्या दिवसभर
मी जेवणही केलं नाही आणि काहीच नाही. खूप मनामध्ये खंत आणि खूप रडू येत होतं की मी एवढ्या श्रद्धेने हे करायला बसली आणि असं का झालं. ताई म्हटल्या की सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, टेन्शन घेऊ नका, सर्व काही होईल, महाराजांवरती सोडून द्या, असं त्यांनी सांगितलं. थोडं मनाला बरं वाटलं. मग ते झालं पारायण आणि मग आमचं सुतक वगैरे म्हणजे सुतक फिटण्याच्या अगोदरच म्हणजे समाप्ती जेव्हा होती शुक्रवारी, त्यावेळेस मग तिनेच थोडासा घरून प्रसाद वगैरे करून आणला आणि त्याची आरती वगैरे केली. पण आदल्या दिवशी काय झालं ना की मला असं स्वप्न पडलं की स्वामी महाराज जे आहे आमच्या देवारातले, मी त्यांच्यासमोर बसलेली आहे आणि मी माझ्या हातामध्ये संकल्पचं हे होतं पाणी वगैरे, ते असं हलत आहे, ते खाली सर्व सांडत आहे, पडत आहे. आणि त्यानंतर असं दिसलं आणि मग मी रडू लागली की स्वामी, मी तर श्रद्धेने करत होती, मग माझा संकल्प हे व्हायला गेलं का, असं मी त्यांना म्हणत होती. माझ्या पारायणाचा काहीच उपयोग झाला नाही, असं मी रडू रडू स्वामींपाशी म्हणत होती. आणि स्वामी माझ्यासमोर बसलेले होते. तर स्वामी मोठ्याने हसतात आणि काय रडतेस म्हणे, काय नाही झालं, धर म्हणे हे फूल घे म्हणे आणि कर म्हणे, फूल घे आणि तुला होईल म्हणे प्राप्ती, असं स्वामी म्हटले. आणि मला लगेच खडबडून जाग आली. म्हटलं की खरं आहे की खोटं आहे काय माहिती. पण मग म्हटलं नाही, असं कसं होईल की मी पारायण केलं नाही आणि मला कसं फळ भेटेल. म्हटलं लगेच मी तर काहीच वाचलं नाही, असं मनातच म्हटले. त्यानंतर मग असेच थोडं दिवस चालू होते. आणि एक दिवस काय झालं, असेच आमच्या घरी वारकरी येत असतात. वारकरी आले आणि ते म्हटले की मी सेवाच करत होते की अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर इकडं जायचं आहे, तर येताल का, माझ्या सासूबाईला म्हणत होत्या. मग सासूबाई म्हणे की बघू म्हणे, ती जर येत असेल तर तिला घेऊन जा म्हणे. सासूबाई म्हटल्या अगं जा म्हणे, परत ही वेळ येणार नाही. मग माझं हो नाही असं चालू होतं. म्हटलं ठीक आहे, तर मग जाते. मग गेलो आम्ही अक्कलकोट वगैरे गेलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही संध्याकाळ झाली होती, त्यामुळे रूम वगैरे घेतली. म्हटलं आता सकाळी दर्शन घेऊया, आता नको. म्हणून मग आम्ही सकाळी दर्शनासाठी गेलो. आणि माझी इच्छा होती की स्वामींनी कुणाच्या तरी रूपात येऊन माझ्या ओटीमध्ये फळ घालावं, असं माझी स्वामींना खूप माझ्या मनातच चालू होतं. असं इच्छा होती की स्वामींनी माझ्या ओटीमध्ये फळ घालावं म्हणून. आणि मग मी काय केलं ना की असंच म्हटलं की नारळ वगैरे घ्यावं म्हटलं. तर नारळ घेण्यासाठी मी गेले. त्या दुकानदाराला मी नारळ मागितलं, म्हटलं नारळ द्या. तेवढं ते एक असं छोटासा बालक आला 4-5 वर्षाचा, मावशी माझ्याकडून नारळ घ्या ना म्हणे, माझ्याकडून नारळ घ्या. आता त्याच्याकडं बघून वाटलं की यालाही पैसे द्यायचे आणि यालाही पैसे द्यायचे, चला म्हटलं घेते म्हटलं बाबा. मग मी ते नारळ नाही का, असं गणपती कसं असतो तसं थोडंसं तिरकं असं वाकडं गणपतीच्या सोंडेसारखं वेगळंच नारळ होतं. मग त्याने ते घेतलं आणि त्याने डायरेक्ट हे केलं, असं माझी पिशवी होती ना त्याच्यात टाकून दिलं, माझ्या हातात नाही दिलं, पिशवीत टाकलं. आणि मग मी ना म्हटलं खडीसाखर वगैरे पण घ्यावं, म्हणून ती खडीसाखर घ्यायला गेले. आणि ते बाळ होतं, ते पोरगं होतं, ते तिथनं लगेच निघून गेलं. म्हणजे मला ते दिसलंच नाही. मी त्यांना म्हटलं की हे एक बाळ होतं, मला त्याला नारळाचे पैसे द्यायचे, तो कुठं आहे, तर मला ते कुठंच दिसलंच नाही. खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते मला दिसलंच नाही. मग म्हटलं नाही, हे स्वामीच आले होते. माझी इच्छा होती ना की त्यांनी माझ्या झोळीत नारळ काहीतरी फळ द्यावं, नारळ टाकावं, तर त्यांनी दिलं असं वाटलं. आणि मग दर्शन वगैरे घेतलं, खूप छान दर्शन झालं, सर्व झालं. आणि मग आम्ही घरी आलो. आता अक्कलकोटमधून आल्यानंतर ती एनर्जी एक वेगळीच असते, एक ताकद, पॉवर आपल्याला मिळालेली असते. आता म्हटलं की पहिलं पारायण हे व्यवस्थित झालं नाही, आता गुरुचरित्राचं दुसरं पारायण आपण करायचं म्हटलं. मग मी लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच पारायणाला सुरुवात करणार होती. मग माझ्या लक्षातच राहिलं नाही की आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला पोळी घालायची. मग मी असेच बसलेली होती आणि संध्याकाळची वेळ झाली बघा, 7 वाजले असतील. आणि अचानक एक कुत्रा श्वान आमच्या दारात आला आणि त्याला बघून मला असं लगेच क्लिक झालं की नाही, मला 4 कुत्र्यांना पोळी आणि 1 गाईला पोळी द्यायची आहे. मग मी लवकर उठली आणि पटपट मग पोळ्या वगैरे केल्या आणि कुत्रे शोधू लागले. त्यावेळेस मला 2 भेटले आणि 1 गाईला पोळी दिली. नंतर मी जेव्हा घरी वापस येत होते पोळी देऊन, त्यावेळेस एक अशी कुत्र्यांची टोळीच आल्यासारखी झाली अचानक, अशी छोटे छोटे पिल्लं. आणि मग त्यांना टाकले तर ते असे
सर्वजण खाऊ लागले. त्यावेळेस खूप छान वाटलं की नाही, म्हटलं स्वामी करायचं असलं तुम्ही करून घेतात असं मनामध्ये आलं. त्यानंतर मग मी पारायणाला सुरुवात वगैरे केली. खूप छान पारायण हे चालू होतं. आता वेळ आली होती समाप्तीची. मला असं वाटलं की गुरुवारी समाप्ती करायची असते 7व्या दिवशीच, पण मी म्हटलं की मी तर काही नैवेद्य वगैरे काहीच केलं नाही आणि मनामध्ये अशी धाकधूक होऊ लागली. त्यावेळेस काय झालं ना, मग मी ग्रंथात बघितलं तर त्याच्यात आलं की शुक्रवारी उद्यापन करायचं. मग मनाला थोडं बरं वाटलं की म्हटलं नाही उद्या करायचं आहे. मग सकाळी लवकर उठली. इतका मोठा चमत्कार झाला सकाळी सकाळी, म्हणजे जे माझे सासरे आहेत त्यांना 8-8:30 वाजता जेवायला लागतं म्हणजे लागतं. त्या दिवशी मी स्वामींना प्रार्थना करत होती की स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि 10:30ची आरतीपर्यंत यांना शांत बसवा, असं मी स्वामींना म्हणत होते. आणि खरंच त्या दिवशी काय आश्चर्य झालं. माझा स्वयंपाक होईस्तोवर 10:30ची आरती वगैरे होईपर्यंत माझे सासरे हे चक्क पहिल्यांदी झोपलेले होते. इतक्या दिवसातला मला हा पहिल्यांदा असं वाटलं की ते एवढे गाढ कसे झोपले, कारण ते डायरेक्ट माझं सर्व आवरल्यानंतर 11 वाजता उठले. त्यांचं खूप कडक आहे. त्यांना उठलं, आंघोळ वगैरे झाली की लगेच जेवणाचं ताट पाहिजे असतं, नाही तर ते खूप म्हणजे खूप बडबड करत असतात. त्यामुळे खूप टेन्शन होतं. पण स्वामींनी एवढा मोठा चमत्कार केला, तो खरंच खूप मोठा चमत्कार माझ्यासाठी तरी आहे. मग पारायणाची समाप्ती वगैरे सर्व काही झाली. मग म्हटलं आता की नाही प्रदीप दादांना कॉल करूया म्हटलं. तर मी सहज कॉल लावला तर लगेच कॉल लागला. तर दादा मला बोलू लागले की म्हटलं दादा माझी तृप्त मुलाची इच्छा आहे ती काही पूर्ण होत नाही आहे, मी सेवा करते म्हणे. दादा मला कसे बोलतात की स्वामींनी फूल दिलं आहे ना, मग कशाला टेन्शन घेता, स्वामी आहे सर्व काही होणार, असं दादा मला फोनवर बोलले. म्हटलं यांना कसं कळालं की स्वामींनी मला फूल दिलं होतं म्हणून. म्हटलं नाही खरंच स्वामींचंच हे आहे बाबा. मग मी म्हटलं नाही स्वामींचा वरती माझा विश्वास आहे, मी करते म्हटलं सेवा. आणि मग लगेच फोन कट झाला. म्हटलं खरंच स्वामी तुम्ही आहात, म्हटलं सर्व काही होईल. मग असंच हे चालू होतं. एक दिवस काय झालं ना की मग नाही माझं पारायण चालू त्या दरम्यान काय झालं की माझ्या मुलीने नाही का कुठून तिला कुठं सापडलं काय माहीत, पण एक औदुंबराचं हे आणलं होतं, फळ आणलं होतं. औदुंबराचं फळ आणलं आणि ती मी वाचत होती, ते माझ्यापाशी ठेवलं. मी म्हटलं आता हिनं आणलं तर मग मी तिथंच ठेवलं, ग्रंथाजवळच ठेवलं. आणि म्हटलं आता राहू द्यावा की म्हणजे दत्त महाराजच म्हटलं येतात काहीतरी रूपात काहीतरी, म्हटलं हे दत्त महाराजांचं आहे, स्वामीचं आहे, म्हणून मी म्हटलं नाही आपल्याला प्रसाद आशीर्वाद म्हणून हे इथंच ठेवावं, म्हणून मी ग्रंथाजवळच ठेवलं. पण नंतर मला ते मी नंतर शोधू लागले तर मला ते कुठंच सापडणं असं झालं. काय कुठं गेलं, मी खूप शोधलं, मुलींनाही विचारलं, त्या म्हटल्या की नाही आम्ही नाही घेतलं असं. मग ते फळ कुठं गेलं ते कळालंच नाही. तो एक चमत्कार त्या दिवशी घडला होता. त्यानंतर काय झालं ना की मी असंच रात्री झोपलेली होती. झोपलेली असताना मला असं जाणवत होतं की स्वामींचं नाक वगैरे हलत आहे. स्वामी असे इकडून तिकडून हलताना दिसत आहे. मी म्हटलं मी त्यांच्या नाकाला हात लाविते आणि त्यांना म्हणते की का बरं नाक हलवत आहेत, हलवू नका तुम्हाला त्रास होईल, असं मी स्वामींना म्हणते. आणि स्वामी फक्त हसत आहेत, बाकी काहीच नाही. मग मला असं कळालंच नाही की हे स्वप्न मला का बरं पडलं. मला खरंच कळालं नाही का बरं पडलं. त्यानंतर मग असंच आम्ही काय झालं ना की पाहुण्यांच्या घरी गेलो होतो. पाहुण्यांच्या घरी गेलो. आता पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी तिथे नॉनव्हेज केलेलं होतं. आता त्यांनी केलेलं आपण कसं म्हणणार की नाही मी नाही खाणार, मग तुम्ही मला दुसरं स्वयंपाक बनवा, असं तसं काय. मग मी ते नॉनव्हेज त्या दिवशी खाल्लं. रात्री आम्ही तिथेच मुक्कामी राहिलो होतो. आता मुक्कामी राहिलो आणि मग मला त्या दिवशी तिथे स्वप्न पडलं की स्वामी असे रागामध्ये आले चालत चालत. मी खाली बसलेली आणि माझ्या म्हणजे अशा मोठी वही घेतली स्वामींनी, असे रागातच स्वामी, ते नाही का स्वामींचा रागामधला फोटो आहे बघा तो फोटो, आणि असे स्वामी आले तडतड तडतड. माझ्या हातात स्वामींच्या हातात जी नोटबुक होती वही होती ती माझ्यासमोर त्यांनी झरकम फेकली आणि म्हटले एका पेजवर तुझं चांगले कर्म लिही आणि एका पेजवर तुझे वाईट कर्म लिही, स्वामी असे म्हटले. मग मी म्हटलं हो लिहिते म्हटलं स्वामी. आणि मग स्वामी लगेच गेले तिथनं. आणि मग सकाळी उठले, म्हटले असं स्वप्न का बरं पडलं मला की चांगले कर्म लिहीन आणि वाईट कर्म लिही. आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी गेलो, तिथे देखील मी नॉनव्हेजच खाल्लं. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या दोघांचे इतके जबरदस्त भांडणं झाले ना की
म्हणजे त्याला अंतच नाही. एवढ्या दिवसात लग्न झाल्यापासून असे भांडणं आमचे कधीच झाले नव्हते, कधीच म्हणजे कधीच. इतके जोरात, इतके जबरदस्त आमचे भांडणं झाले होते. अक्षरशः त्यांनी माझ्या वडिलांना देखील कॉल करून बोलवलं होतं की याईला तुमच्याकडे घेऊन जा, ही मला पाहिजे नाही. इतके टोकापर्यंत भांडणं आमचे झाले होते. कारण माझे मिस्टर असे नाहीच, पण त्यांना अचानक काय झालं हे मला देखील कळालं नाही. पण त्यावेळेस क्लिक झालं की स्वामींनी वही दिली, चांगले कर्मली वाईटली. मी नॉनव्हेज खाल्लं, त्यामुळे स्वामींना ती वाईट कर्म होतं त्याचं फळ मला हे स्वामी आता देत आहे असं वाटलं. की त्या दिवशी मी स्वामींना म्हटलं की स्वामी, खूप मोठी चूक झाली, यानंतर मी कधीही नॉनव्हेजला हात लावणार नाही असं मी स्वामींना बोलली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, कारण माझे वडील मला घ्यायला येणार होते. मग मी सकाळी लवकर उठली, स्वामींना मुजरा वगैरे केला, नमस्कार केला, माफी मागितली. आणि मग मिस्टर झोपलेले होते. मग मी त्यांच्याकडे गेले, म्हटलं नको वाद, आपल्या 2 मुली आहे असं तसं ह्या विचाराने. मग मी मिस्टरांकडे गेले, म्हटलं काय करू हो, घ्यायला येणार आहे म्हटलं, तर तुम्ही व्यवस्थित राहताल ना? तर मला ते कसे म्हणतात, हो हो मी व्यवस्थित राहणार आहे, तुझं काम कर आणि कुठं जायचं बीचं नाही असं म्हटले. मग मला हसूही आलं आणि स्वामींना खरंच मनापासून माफी मागितली की स्वामी, खरंच म्हणजे मी आत्तापासून काहीच करणार नाही आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझी इच्छा देखील लवकर पूर्ण करणार आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आत्तापर्यंत आलेला हे छोटे मोठे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होते. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.